आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला एक मैत्रीपूर्ण प्रश्न विचारते. आपण ना कधी-कधी खूप बोलतो, मनातलं सारं काही समोरच्याला अगदी भरभरून सांगून बसतो. पण आपली हीच सवय आपल्यालाच कधीतरी घातक ठरू शकते. असा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलाच असेल, बरोबर ना? आजच्या या भागात आपण याच गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत की कमी बोलण्यामध्ये नेमकी किती मोठी ताकद दडलेली आहे. चला तर मग यात सविस्तर लक्ष घालूया. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप उत्साहात असतो किंवा एखादी भावना खूप तीव्र असते. अगदी आनंदाच्या किंवा रागाच्या भरात आपण काय बोलतोय याचं भानच राहत नाही. अनेक अत्यंत खाजगी गोष्टी आपण अशाच बोलून जातो आणि मग नंतर अचानक जाणीव होते की अरे रे, हे सांगून आपण फार मोठी चूक केली. आपल्या मनातल्या अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपण सांगत सुटतो, कारण आपल्याला वाटतं की यात लपवण्यासारखं काय आहे. पण इथेच खरी गोम आहे आणि म्हणूनच आपण अतिमोकळेपणाचे मोठे धोके समजून घेतले पाहिजेत. आता इथे हा विरोधाभास नीट समजून घ्या. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण फक्त आपला भार हलका करतोय, मन मोकळं करतोय. पण समोरचा व्यक्ती त्या गोष्टी कशा घेतोय? तो कदाचित त्यातून आपले कच्चे दुवे, आपल्यातल्या कमकुवता शोधत असतो. ज्या गोष्टी आपल्याला अगदी साध्या निरुपद्रवी वाटतात, अशा आपल्याबद्दलच्या खाजगी गोष्टींचा वापर लोक भविष्यात आपल्याच विरोधात कधी आणि कसा करतील हे अजिबात सांगता येत नाही. आपण फक्त स्वतःला व्यक्त करत असतो, पण नकळतपणे आपण समोरच्याच्या हातात आपल्याच विरोधात वापरता येईल अशी शस्त्रे किंवा माहिती देऊन बसतो. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सल्ले आणि त्यातून वाढणारे गैरसमज. बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांच्या काळजीपोटी आपल्या अनुभवातून त्यांना मार्गदर्शन करायला जातो. पण जेव्हा आपण न मागता सल्ले देतो तेव्हा ते का उलटतात? कारण पहिली गोष्ट, समोरच्या व्यक्तीला अनेकदा फक्त त्याचं मन हलकं करायचं असतं, त्याला आपले उपाय नको असतात. दुसरी गोष्ट, आपला हेतू कितीही चांगला असला तरी तो चुकीचा घेतला जातो. आणि तिसरं म्हणजे लोक हे गैरसमज मनातच ठेवतात, त्यांचं वागणं बदलतं आणि आपल्यात नकळत एक भावनिक दुरावा निर्माण होतो. आपण त्यांना जवळ करण्याऐवजी स्वतःपासून दूर ढकलत असतो. म्हणूनच असं म्हणतात की कधीकधी फक्त शांतपणे ऐकून घेण्याचीच गरज असते. अगदी खरं आहे. तिथे फक्त ऐकून घ्यावं. समोरच्याला समजवायला जाण्याची किंवा त्याचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी नेहमीच आपली नसते. एक उत्तम श्रोता होणं हे न मागता सल्ले देऊन स्वतःला गोत्यात आणण्यापेक्षा नेहमीच सुरक्षित आणि अधिक फायदेशीर ठरतं. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शांत राहण्यातील सुरक्षितता नेमकी काय आहे. शांत राहणं हा अहंकार नाही, तर ती एक भक्कम ढाल आहे. याला आपण धोरणात्मक शांतता किंवा स्ट्रॅटेजिक सायलेन्स म्हणू शकतो. याचा साधा अर्थ असा की स्वतःला अपेक्षित नकारात्मक अर्थांपासून वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक शांत राहणं. जेव्हा आपण मनातलं सांगतो तेव्हा समोरचा त्याचा कसा अर्थ लावेल हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे इतरांना आपला हा शांतपणा अहंकार वाटला तरी चालू दे. पण ही शांतता आपले विचार आणि भावना सुरक्षित ठेवण्याचं आणि आपले शब्द चुकीच्या पद्धतीने वापरले जाण्यापासून रोखण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. आता तुमच्या मनात विचार येईल की सतत शांत कसं राहायचं? म्हणूनच आपण पाहूया की संभाषणाची दिशा बदलून हसत खेळत विषय कसा बदलावा. आता पुढच्या टप्प्याकडे वळूयात आणि बघूया हे कसं जोडलं जातंय. जेव्हा एखादी व्यक्ती खूप जास्त खोलवर आपली वैयक्तिक चौकशी करायला लागते, तेव्हा न दुखावता संभाषणाची दिशा कशी बदलायची यासाठी या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, उत्तर देण्यापूर्वी एक छोटासा पॉज घ्या. दुसरी पायरी, लगेच एक वेगळाच प्रश्न तयार करा ज्याचा आधीच्या प्रश्नाशी काहीही संबंध नसेल. आणि तिसरी पायरी, अत्यंत सहजतेने विषय पूर्णपणे बदलून टाका. हे एक अप्रतिम मानसशास्त्रीय तंत्र आहे जे आपल्याला नको असलेल्या प्रश्नांपासून वाचवतं. पण मग विषय बदलून बोलायचं तरी काय? तर त्यासाठी हे काही सुरक्षित विषय आहेत ज्यांचा आपल्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याशी काहीही संबंध नसेल अशा गोष्टींवर बोला. जसं की नुकतीच वाचलेली एखादी छान पुस्तके, पाहिलेले चित्रपट किंवा आपण मिळवलेलं नवीन ज्ञान. यामुळे संभाषणात रंजकता टिकून राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले खाजगी तपशील एकदम सुरक्षित राहतात. पण समजा एखादी चर्चा नकारात्मक होतच असेल आणि ती बदलता येत नसेल, तर एक साधा नियम लक्षात ठेवा. जिथे गॉसिपिंग होतं किंवा विनाकारण दुसऱ्यांच्या आयुष्याची चर्चा होते अशी ठिकाणेच टाळा. अशा नकारात्मकतेपासून दूर राहणं हेच आपल्या मानसिक शांतीसाठी उत्तम असतं. आणि या सगळ्यातूनच आपल्याला मिळतात कमी बोलण्याचे भक्कम फायदे. आणि हे अगदी उत्तमरीते स्पष्ट करतं की आपलं वागणं
आणि त्याचे परिणाम कसे जोडलेले आहेत. जेव्हा आपण कमी बोलण्याची आणि जास्त ऐकण्याची कृती करतो तेव्हा त्याचे थेट परिणाम काय होतात? तर सर्वात मोठा फायदा म्हणजे लोक आपल्याला गृहीत धरणं बंद करतात. आपल्याबद्दलचे गैरसमज अक्षरशः शून्यावर येतात. आणि जसजसे आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण मिळवतो तसतशी लोकांच्या नजरेत आपली किंमत आणि आपली व्हॅल्यू अधिकच वाढू लागते. या सगळ्याचा अर्थ या एका सुंदर वाक्यात दडलेला आहे: कमी बोला, मुद्द्याचं बोला आणि स्वतःची खरी किंमत वाढताना पहा. स्वतःसाठी निरोगी सीमा आखून घेणं आणि गरजेपुरतंच बोलणं हे आपल्या मानसिक शांतीसाठी आणि स्वतःची किंमत ओळखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, आजचं हे माहितीपूर्ण सादरीकरण इथेच थांबूया. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, आपण सर्व मिळून असंच नवनवीन शिकत राहूया. त्यासाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करायला अजिबात विसरू नका. जाता जाता एक विचार नक्की करा: पुढच्या वेळी जेव्हा आपण रागात किंवा उत्साहात बोलायला जाऊ तेव्हा आपले शब्द आपली ढाल बनणार आहेत की आपलंच शस्त्र? विचार करा आणि शांत रहा. धन्यवाद.